तर शुभ संध्याकाळ मंडळी, शुभ संध्याकाळ ना, ऑलमोस्ट 10:30 झालेत रात्रीचे. आज ब्लॉग दिवसभर काय स्टार्ट केला नव्हता मंडळी. सकाळी तुम्हाला माहिती आहे समीक्षा आजारी होती, आता थोडं बरं वाटायला लागले तिला. नाही असं नाही, पण अजून पूर्णपणे फिट नाही ती. आणि झालं असं, सकाळी पण पाऊस पडत होता. पाऊस म्हणजे मोठा असा पाऊस नव्हता, पण रडगाणं चालू होतं मंडळी. ॲक्च्युली पावसाने सगळ्या म्हणजे जालना, बीड, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये ना पूर्णपणे हाहाकार माजवला आहे. खरंच खूप, कारण वाईट आहे. वाईट का असं वाटतं की आता पुढे सणांचे दिवस जेव्हा आलेत, पीक हातातोंडाशी आलं आहे, त्यांच्या मुलाबाळांचा अधिकार आहे शेतकऱ्यांचा त्याच्यावर, आणि त्या पिकाचं पूर्ण पार जमीन अक्षरशः खरवडून गेली आहे. काही छातीपर्यंत म्हणजे अक्षरशः आपल्या पूर्ण माणूस बुडेल एवढं पाणी आहे. मी तर अतिशयोक्ती नाही करत आहे, माणूस बुडेल एवढं पाणी शेतामध्ये आहे. मका, सोयाबीन, कपाशी, उडीद, सगळं जे काही खरीप पिकं असतात ना, ती सगळी अक्षरशः ना मंडळी काहीच नाही राहिले. त्याचं माती पण नाही झाली, माती पण ती मातीच राहिली नाही, सगळं वाहूनच गेलं. ते मातीत मिसळलं जरी असं तरी गोष्ट वेगळी, माती सकट सगळं वाहून गेलं. काय करायचं मंडळी, लोकांचं अन्नधान्य, कडधान्य जे काय होतं ना सगळं, ते सगळं वाहून गेलं आहे. त्यांना खायला त्यांचं जो साठवणूक केलेली असते ना, ती सुद्धा अक्षरशः वाहून गेलेली आहे. लहान मुलांची वह्या, पुस्तकं, सगळं आपलं आपण शेतकरी जोडधंदा करतो, गुरं, शेळी पालन, कोंबड्या, कुक्कुटपालन, ते सुद्धा मंडळी अक्षरशः त्यांची वित्तहानी, शेतीची हानी, पशुहानी सगळं झालेली आहे. आणि मंडळी काय माहिती का, जे काही पशु जगलेत ना, त्यांना खाण्यासाठी वैरणच राहिलेली नाही, चाराच राहिलेली नाही, कडबाच राहिलेली नाही. भयंकर परिस्थिती आहे मंडळी. खूप हाहाकार आहे एकदम. आता बघा नवरात्रीचे उत्सव चालू आहे, शारदीय नवरात्र उत्सव चालू आहे, आणि आता दसरा, दिवाळी अशा अनेक सण आहेत तोंडावर, आणि या सणाच्या तोंडांवर हे सगळ्या अशा गोष्टी घडत आहेत. खरंच खूप वाईट आहे. काय करायचं आता या लोकांनी, काय करायचं? सरकार मदत देईल, त्याचं पंचनामे करतील, त्यांच्यापर्यंत मदत येईल. तोपर्यंत मंडळी त्यांच्या डोळ्यातलं पाणी कोण पुसणार? भयंकर म्हणजे अशी परिस्थिती. म्हणतात ना, पाऊस म्हणजे मराठवाडा अशासाठी प्रसिद्ध आहे जिथे पाऊस पडत नाही, अक्षरशः सुका दुष्काळ असतो. पण यावेळेला पाऊस एवढा पडला की तो थांबलाच नाही. एका दिवशी जवळजवळ 90-100 सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडला. भयंकर. NDRFचे पथकं वगैरे सगळं मदत कार्य करतायत, नाही असं नाही, पण ज्याचा संसार वाहून जातो ना मंडळी, त्याचं काय असो. देव त्यांच्या पाठीशी राहो, देवाने कृपा दाखवावी. आता पाऊस थांबला तर त्यांचं पीक ऑलरेडी वाहूनच गेले मंडळी, पण निदान त्यांचा राहण्याच्या आश्रयामध्ये तरी ती येतील. सरकारने सुद्धा मदत करावी, अर्थात करतीलच, कारण एवढा भयंकर हाहाकार उडालेला आहे. तर आपल्या यूट्यूब परिवारापैकी तिकडे जर कोण असेल तर खरंच काळजी घ्या स्वतःची. हे फक्त बोलू शकतो, दुसरं काय करू शकतो. तर असं मंडळी, काय असे विषय आले की निरुत्तर व्हायला होतं. असो, थोड्या वेळाने बोलतो तुमच्याशी, जेवतो आधी. मंडळी आता रात्रीचे 12 वाजून गेलेत आणि आता झोपायची वेळच झाली आहे, तर आता झोपतो. तर तुम्ही काय माहिती आहे मंडळी, तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की GSTमध्ये थोडीशी केंद्र सरकारने आता रिडक्शन केलेलं आहे. जीवनावश्यक वस्तू, खाण्यापिण्याचे पदार्थ, ऑटो सेक्टरमध्ये पण थोडंसं GST कमी केलेलं आहे. तर आपण जे कोटेशन काढलं होतं ना 15 दिवसापूर्वी, आपण विचारलं होतं, माझ्या चुलत भावालाच विचारलं होतं, तर त्याने आपल्याला वेगळं कोटेशन दिलं होतं आणि तो बोला, दादा तुला नवीन कोटेशन पाठवतो GST कमी झाल्यानंतर. आणि त्याने GST कमी झाल्यानंतरचं पण कोटेशन पाठवलं. तर आपल्याला नाही फरक पडतो आहे, नाही असं नाही, 20,000चा साधारण 19-20 हजाराचा फरक पडतो आहे. कमी आपल्याला भरावे लागतात, तेवढे आपले वाचले. तो बोलेल दादा ते कमी होणार आहे, मी तू नंतर थोड्या दिवसांनी हे कर. पण आता काय माहिती मंडळी, त्याने कोटेशन पाठवलं आहे, सगळं झालं आहे. आपले डॉक्युमेंट्स पण आता सगळे मोस्टली तर सगळे झालेत. आता फक्त काय उद्या बॅच येईल समीक्षाचा, बॅच नंबर आला आहे, ओळखपत्र जे पिवळं कार्ड असतं ना
जे रिक्षावाले लावतात खिशावर ते ओळखपत्र येणार आहे. आणि पण तुम्हाला माहिती आहे सगळं जरी जुळवाजुळव आली तर आत्ता मेन पैशाचा खेळ आहे. आता मेन पैसे वाचवायची गरज आहे. पैसे वाचवायचे नाही, पैसे खर्च करायची वेळ आहे. तर कट टू कट करावंच काहीतरी लागणार आहे. कारण मी तर म्हणतो लोन नको. कारण लोनमध्ये आम्ही बघितलं, बरेचसे फायनान्स कंपन्यांचं लोन बघितलं तर लोनमध्ये जवळजवळ 2-2.25 लाख रुपये जास्त जातात. आपल्या रिक्षापेक्षा 2-2.25 लाख रुपये जास्त जातात. म्हणजे त्यात अजून एक रिक्षा येईल असं म्हणायला काही हरकत नाही. कारण डाऊन पेमेंट विथ त्यांचे इन्स्टॉलमेंट्स, त्याचं 10 इयर पिरियड सगळं कॅल्क्युलेट केल्यानंतर आम्ही सगळं चेक केलं तर निदान 2.25 लाख रुपये तरी जास्त जात आहेत. तर काय करायचं, हार्ड कॅशमध्ये घ्यायची. हार्ड कॅशमध्ये तर तेवढं काय आपल्याकडे आहे नाही बजेट. परत समीक्षाचा मूड ऑफ झाला. तर पण आता मंडळी बरोबर काही ना काही गोष्टी कराव्याच लागतात. बघूया, आता नाही शक्य झालं तर पुढे काय करणार. एवढे सगळे आपण प्रयत्न केले पण असं काही हरकत नाही. काही ना काहीतरी अडथळे येतच असतात. डॉक्युमेंट्स काढताना एवढे अडथळे आले तरी आपण हे नाही झालो. बघूया आता काय होतं आहे, कसं होतं आहे ते तुम्हाला समजेलच. येत्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायलाच भेटेल. तुर्ताश्री मंडळी या व्हिडिओमध्ये आता इथंच थांबतो. आज दुसरा दिवस होता. देवीचा रंग होता, देवीचा रंग नाही, देवीच्या साडीचा रंग होता लाल. आणि आज आपण बघितलं समर्थांना सुद्धा पार्वतीचं स्वरूप दिलं होतं. समीक्षा गेली होती मठामध्ये तर तिने आपण बघितलं आपल्या शॉर्ट रीलमध्ये आपण टाकलेलंच आहे. ते कालचा रंग होता पांढरा, आजचा रंग आहे लाल. आता असे अपडेशन येत राहतील. बघूया. तर तुर्ताश्री मंडळी खरंच सरकार, आपण बोललो व्हिडिओमध्ये, सरकारने पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जावं. आणि कुठल्याही पक्षाने याच्यामध्ये राजकारण, सध्या तरी तुर्तास राजकारणासाठी बरेचसे विषय असतात पण शेतकरी हा राजकारणाचा विषय राहू नये. त्यांना मदत करा सगळ्यांनी. सरकारने सुद्धा आवर्जून त्यांना मदत करावी. पंचनामे करावेत योग्य. कारण काय माहिती का, तुम्ही नंतर पंचनामे करायला जाल तर त्याची भयानकता तेवढी दिसणार नाही तुम्हाला जितकी भयानकता आता आहे. आम्ही टी व्हीवर बघूनसुद्धा आम्हाला एवढं भयानक वाटतं तर तिथलं वास्तव रूप किती विदारक असेल, किती भयानक असेल. तर सरकारने, प्रशासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा आपलं कर्तव्य ओळखून किमान अशा परिस्थितीत तरी बाकी सगळी कामं बाजूला ठेवून शेतकऱ्याच्या बाजूने नका पण खंबीर एक भूमिका घ्या, ठाम भूमिका घ्या. पंचनामे करा, योग्य ती मदत पुरवा. आणि असो मंडळी. आणि देवाकडे सुद्धा प्रार्थना आहे, देवा बस झाला पावसाचा कहर, असा कहर नको देऊस जो आता ज्याचे परिणाम आम्हाला पुढचे काही वर्ष भोगावे लागतील असं नको देऊ. कारण कसं आहे मंडळी, शेतीचं नुकसान एक वेळ पंचनाम्यातनं करतील त्यामध्ये सरकार तुटपुंजी मदत करेल नाही करेल तो भाग वेगळा. पण जी वावरं म्हणजे आपण म्हणतो जे शेत वाहून गेलं आहे ते पुन्हा रिडेव्हलप करायचं म्हटल्यानंतर त्यासाठी खूप मोठं आर्थिक बळ लागतं मंडळी. खूप मोठं आर्थिक बळ लागतं. अंग मेहनत तर शेतकरी करेलच, त्याबद्दल वादच नाही. आपण त्याबद्दल त्याला सांगू पण नाही. पण ज्या आर्थिक पाठबळ लागेल ना ते सरकारने त्यांच्या पाठीशी उभं करावं. काही योजनांमधनं काही बऱ्याचशा योजना आहेत त्या राबवाव्यात. त्याचा पुरेपूर फायदा शेतकऱ्यांपर्यंत पोचवावा. तर असं मंडळी आपण फक्त प्रार्थना करू शकतो. जो कोण सरकारी अधिकारी असेल, आपला व्हिडिओ चुकून कोणी बघितला असेल, शक्यतो कोण बघत नाहीच आहे जास्त, पण कोण बघत असेल तर नक्की मंडळी आपली ही विनंती बघा. माझ्यासारखी विनंती करणारे बरेच जण आहेत, खूप प्रभावी आहेत, त्यांचंसुद्धा ऐका. आणि चला आता जास्त काही नाही, निसर्गाला सुद्धा आपण प्रार्थना करतो तुझा प्रकोप थांबव. असो तुर्ताश्री आता इथे थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी. तोपर्यंत टाटा, बाय बाय, गुड नाईट, शुभरात्री.